नमस्कार. आता झालेली आहे सकाळ. मी आल्यापासून फक्त एकदाच समुद्रावर गेली, ते पण जेव्हा माझा नवरा होता तेव्हा फोटो काढायला वगैरे. तर आज थोडं भिजायचा विचार केला आहे पाण्याचं. आम्ही लहान असताना ना खूप वेळा समुद्रावर यायचो आणि खूप वेळा पाण्यामध्ये रोज सकाळ झाली की आम्ही समुद्रावर जायचो. आता नाही जमत, पण आता खूप दिवसानंतर गावात आल्यानंतर झाली 5-6 दिवसानंतर आज थोडा वेळ भेटला तर विचार केला समुद्रावर जाऊन थोडं पाण्यात भिजून येऊया. त्यासाठी मी आता निघाली आहे. तुम्ही बघितलं असेल समुद्र माझ्या मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये, तर तुम्ही अलार्म वाजतोय तिकडे. मागच्या 1-2 व्हिडिओमध्ये तुम्ही समुद्र बघितला असेल, तर तुम्हाला आजही आमचा समुद्र बघायला भेटेल. तर चला आपण जाऊया मस्तपैकी आज पाण्यामध्ये एन्जॉय करायला. आमचं ना तसं रात्रीच ठरलं होतं की आपल्याला उद्या सकाळी समुद्रावर जायचं. त्यासाठी आईने लवकर उठून भाकऱ्या करून ठेवल्या होत्या. ती बोलली की आल्यावरती आपल्याला पाण्यातून आलं ना की अंग जड होतं आणि आपल्याला भूकही लागते. त्यासाठी तिने त्या भाकऱ्या बनवून ठेवल्या होत्या. नंतर तिने मला सांगितलं की प्रिया, जर असं आहे ना थोडंसं किचनमध्ये इकडे तिकडे पाणी आहे तर ते साफ आणि पुसून घे. मी म्हणलं ठीक आहे. त्यासाठी मी किचनमध्ये आली होती, थोडंसं साफसफाई केली. नंतर मी आईला बोलली की आई, समुद्रातून आल्यावरती परत आपण आंघोळ करणार, त्याच्यानंतर खाणार, त्यानंतर कंटाळा येईल. तर आज तसंही आपल्याला व्हेजच खायचं आहे, तर आपण जाता जाता डाळ आणि भाताचा कुकर लावून जाऊ. आई बोलली ठीक आहे. त्यासाठी डाळ भाताचा कुकरही लावून घेतला. या ठिकाणी 2-4 भांडी होती तीही घासून घेतली मी. या ठिकाणी मस्त अशा कुकरच्या 3 शिट्या करून झाल्यानंतर आता आम्ही पोचलो होतो समुद्रावरती. प्रसन्नाची ह्या ठिकाणी ना खूप मस्ती आणि मजा चालू होती, पण त्याला आम्ही जास्त पुढे जायला दिलं नाही, कारण की समुद्राचा काही अंदाज येत नाही कुठे खोल असेल वगैरे. त्यामुळे त्याला आम्ही सांगितलं पाठीच काय करायची ती मजा करून घे. आमच्यासोबत माझ्या 2 नंबर काकाची मुलगी कांचनताई आमच्यासोबत आली होती आणि तिच्यासोबत होती तिची लाडकी लेक प्रभा. मीही पाण्यामध्ये थोडी भिजायला आली होती, तर चला मीही जरासं जाऊन येते पाण्यात. भरती असल्यामुळे आम्ही जास्त पाण्यामध्ये आतमध्ये गेलो नाही, थोडीशीच मजा घेतली आणि आता आम्ही परत घरी निघालो आहे, कारण की भरती खूप आहे, खूप जवळ लाटा मोडत आहेत. आता आम्ही परत येऊ तेव्हा जरा लवकर येऊ. मजा घेतली पण खूप छान वाटलं. गावाकडचा आमचा हा समुद्र ना खूप छान वाटतो आणि मस्त वाटतं, इथे प्रसन्न वाटतं, कारण की खूप स्वच्छता आहे, छान आहे. बघ बघ कसा भिजतोय बघ. गौरांश, आजीच्या अंगावर टाक पाणी, आजीच्या अंगावर पाणी टाक. ते केस बघ कसे पुढे आलेत, मग त्याचे केस बाजूला कर. नको नको, गौरांश ना गावात येऊन खूप मस्ती करायला लागलेला आहे आणि त्यात त्याला असं पूर्ण मोकळं मोकळं भेटतंय, पाणी पाहिजे तसं खेळायला भेटतंय. त्यामुळे तो बघा तेव्हा ते पाण्याच्याच खाली असतो. आताही तो तिथे आंघोळ करत होता. तोपर्यंत मी विचार केला की पटकन आता माझी आंघोळ झालीच आहे तर पटकन देवाची पूजा करून घेते, कारण की हा आला ना तर मध्ये मध्ये लुडबुड करत राहणार. म्हणून मी इथे छोटीशीच अशी रांगोळी काढून घेत होती, कारण की हा आला ना की त्याचं जर लक्ष गेलं की ती रांगोळी काही माझी राहत नाही. म्हणून म्हणलं पटकन थोडीशी छोटी करून घेऊया, कारण की कसं आहे आता आपण गावी येतो 10-12 दिवसासाठी, मग आपल्या देवाची पूजा व्यवस्थित झालीच पाहिजे ना. म्हणून मी ह्या ठिकाणी छोटीशी रांगोळी काढत होती. मस्त अशी छोटीशी रांगोळी काढून झालेली आहे माझी. आणि मला ना आईने ह्या ठिकाणी ना मस्तपैकी जास्वंदाची फुलंही आणून दिली होती. माझ्या लहान काकाच्या तसेच माझ्या मामाच्या घराजवळ जास्वंदाचे झाड होते, त्यामुळे आई माझी रोज तिथून जास्वंदाची फुलं घेऊन येत होती आणि ती मी देवाला मस्त अशी अर्पण करत होती. आणि असंही म्हणतात ना की गणपतीला जास्वंदाची फुलं खूप प्रिय आहेत. आता मी दिवा लावून मस्तपैकी घंटानाद करून देवाची पूजा इथे करून घेते.
मला ना डोक्याला हळदी कुंकू लावायला खूप आवडतं, म्हणून मी पहिले इथे देवाला हळद कुंकू वाहून घेते आणि मग मी स्वतःच्या कपाळावर लावून घेणार आहे. देवपूजा छान झाल्यानंतर मी आता चहा गरम करत ठेवलेली आहे, कारण समुद्रावरून आल्यानंतर खूप अशी भूक लागलेली आहे. त्यात आईने सकाळीच मस्त गरम अशा भाकऱ्या करून ठेवल्या होत्या, म्हणून मी आता दूध असं मस्त उकळून घेते आणि खाऊन घेणार आहे. मग बाकीची कामं आम्ही नंतर करू. गौरांश आणि प्रसन्नासोबत खेळायला या ठिकाणी प्रभाई आलेली आहे. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की ही माझ्या बहिणीची मुलगी आहे. ए गौरन दीदी सोबत खेळ. गौरांश काय पाहिजे गौरांश? पा पाहिजे? पी पी पाणी. गौरांश वेफर घेऊन आलाय, दादाला सांगते फोडून दे. गौरांश गौरांश वेफर नाही खायचे. कुठे जायचं तुला? ती मावशी काम करते. पडला पडला. देवाच्या गाण्यावरती गौरांश माझा मस्त रंगून गेलाय. हरी ओम विठ्ठला. आणि आम्ही चाललो आहे मामाच्या घरी. माझ्या मामाचं घर ना जवळच आहे, 5 मिनटाच्या हाकेवर. म्हणजे हे मम्मीचं माझ्या माहेर आहे. तुम्हाला असं वाटेल की त्यांचं लव्ह मॅरेज आहे, तर लव्ह मॅरेज नाही आहे, गौरांशने हात ठेवला होता. त्यांचं अरेंज मॅरेजच आहे. ह्या ठिकाणी गेलं की आमचं घर आणि ह्या ठिकाणी आहे माझ्या मामाचं घर. तर त्या ठिकाणी आता आम्ही निघालो आहोत. गौरांश माझा हात धरून मस्त चाललाय. आता आई माझी येते. माझ्या मामाच्या घराकडची तुळस आहे. गौरांश बघा, इकडे ये. ही माझी मावशी आहे, सध्या आजारी असते म्हणून शांत आहे. चप्पल काढ. ही माझी मामी आलेली आहे. ती गौरांचा हात पकडून त्याला आता घरात घेऊन जात आहे, कारण की तो खूप मस्ती करणार आणि पटकन पडेल वगैरे, म्हणून ती त्याचा हात धरून त्याला घरी घेऊन गेली होती. आईने मावशीसाठी मस्त असा खाऊ घेऊन आली होती. गौरांश धडपडू नये म्हणून मामी त्याची मस्त अशी काळजी घेत होती आणि त्याच्यावरती लक्ष ठेवून होती. गौरांश, ए गौरांश, गौरांश दगडी लागणार. गौरांश दगडी लाग ना. मम्मी बघ बघ दगडी बघ.
हा 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 तिथे बाहेर नको घेऊ, तिथे गाड्या येतात, बाहेर नको ते का घेऊ. दादा गेला. माझ्या आईचे आई वडील म्हणजे आजी आजोबा माझे आणि साक्षात श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन. ए आजोबा ओरडणार तुला. होय होय काय घेऊन ते माऊल येतो कार्यक्रम केरा आधी पंचवर बोल ना. होय बोल. हॅलो हो रे एरोडोर अशी येते ती. मम्मी ह्याचं बघ काय चाललंय. हा आजोबा ओरडणार. आजोबा ओरडणार तुला. मी जेवण देऊन बसायचे का. बघ बघ बघ. फोन करा मरे मध्ये कॉन्टॅक्ट केले असतात आणि तो फोन करतो. लक्ष आहे त्याचा. आजोबा ओरडतात. गौरांश मामाच्या म्हणजे आजोबांच्या घरात खूप सारी मस्ती केल्याच्या नंतर आता तो बाजूच्याच घरामध्ये ही 2 चिल्ली पिल्ली होती त्यांच्यावर खेळायला आलाय. म्हणजे त्यांच्याकडे ही सगळी खेळणी होती. तो बघून आता तो त्या घरी गेलेला आहे. गौरांशला इथे मस्तपैकी मैत्रिणी मिळालेल्या आहेत खेळायला. तसंच एका बाजूला प्रसन्नाला इथे मस्त मित्र भेटलेले आहेत आणि तो मस्त त्यांच्याबरोबर रंगून गेलेला आहे आणि मस्त बॅट बॉल खेळत आहे. यांचा थोडा वेळ खेळून झाल्यावरती आता आम्ही घरी जायला निघणार आहोत. मी ना आज पकोडे बनवते मंचुरियन. त्या दिवशी माझ्या नवऱ्याने केले होते, त्यातलं थोडं सामान बाकी होतं. तर आई बोलली आज तू बनव. पहिल्यांदा मी बनवायला जाते. तयार तर केले, आता बघू बरोबर होतात की नाही. यावेळी मला नवऱ्याची खरंच खूप आठवण येते. मी त्या फोनही लावत होती की बरोबर झालं आहे की नाही विचारायला, पण फोन लागत नाही. बघते आता फ्राय करून झाले तर ठीक आहे. झाले तर नेक्स्ट टाईमपासून नवरा मला सांगणार आहे आता तू बनव, तुला येतं. खरंच खूप आठवण येते नवऱ्या. आय मिस यू. सगळं मिक्स करून ठेवलेलं आहे मी. या ठिकाणी माझं तेलही तापत ठेवलेलं आहे. या ठिकाणी मी 4 पकोडे काढले, पण माझी आई बोलली या ठिकाणी मी पकोडे तर बरोबर काढले, पण मम्मी बोलली की त्याच्यात थोडंसं मीठ कमी आहे आणि मैदा थोडंसं टाक. आता मी मैदा आणि मीठ टाकून परत पकोडे काढते. याचा अर्थ मला जमलं आहे. म्हणजे नवऱ्याने मला कुठेतरी 1-2दा दाखवलं होतं, ते कामी आले. थँक्यू नवऱ्या. अशा प्रकारे पकोडे तयार झालेले आहेत आणि हे पहिले पकोडे मी माझ्या नवऱ्यासाठी खाल्ले. कसे झालेत? माझ्या जावयाने केलेले छान होते. तुझे पण चांगलेच आहे, पण जावयाचे तिच्यापेक्षा चांगले. प्रसन्न कसे आहे? थँक्यू थँक्यू. तूच माझा, बाकी सगळे नाही. तूच माझा आहे. आजचा माझा व्हिडिओ मी इथेच थांबवते. परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.